मित्र राम राम नमस्कार. मी आता निघालोय माझ्या शेतात जाऊन मी तुम्हाला दाखवतो शेताचा नजारा. छोटा मिनी ब्लॉग चालू केला आहे मी आता. बघा हा रस्ता आहे. काही वर्षापूर्वी हा रस्ता इतका डेंजर होता ना, तुम्ही असा हातात मोबाईल घेऊन गाडी चालवू शकत नव्हतं. पण आता हा रस्ता डांबरचा झाला आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकतोय. इथे हा शेतातून इथून टर्न घ्यावा लागतं आमच्या शेतात जायला. हौद आहे इथेच. आमच्या एरियातले जे आहे तिथले सगळे ढोरं तिथे पाणी पितात. आणि मग आमच्या भागामध्ये आता हे धरणं झाले, छोटे छोटे धरणं झाले, त्यामुळे लोक म्हणजे पाण्याचा साठोबा बऱ्यापैकी व्हायला लागला. त्यामुळे केळी वगैरे लागवड बऱ्यापैकी व्हायला लागली इथे. नाहीतर मग आधी कपाशी घेत होते लोक, आणि मग ज्याचं थोडंफार पाणी राहिलं तर तो मका, ज्वारी, बाजरी किंवा गहू वगैरे असं लावायचं होते. पण आता बऱ्या प्रमाणामध्ये ना केळी लावायला लागले. आता हे पहा, इथे केळी होती, आता मक्का लावलाय दुबारवाला. हे पहा, शेतामध्ये पोचल्यावर मी तुम्हाला बाकीचा व्हिडिओ दाखवतो. असा नाला आहे. या नाल्यामध्ये पावसाळ्यात पाणी असतं जबरदस्त. तरी मी माझ्या गाडीनेच जातो, कारण की हा एकमेव नाला आहे आमच्या शेतात जायला. दुसऱ्याकडून रस्ता नाही आहे आमच्या शेताला. बाई इथे केळी लावली होती. यावर्षी उत्पन्न काय व्यवस्थित झालं नाही आहे शेतकऱ्यांना केळीमध्ये. मी स्वतः लावली होती केळी, पण मग उत्पन्न काय व्यवस्थित झालं नाही आहे. पण तरी लोक काही घाबरत नाही व केळी लावायला, तरी आहेच. आणि बघा आपलं शेत. आणि बरेचसे लोकांना वाटत असेल की यार हा माणूस शेताचीच व्हिडिओ बनवत राहतो, दुसरे काही कुठलं काही दिसत नाही का त्याला. तर मित्रांनो, शेताचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की मला ना शेतातच यायला जास्त आवडतं. गावामध्ये मी कमी राहतो आणि शेतातच जास्त राहतो, कारण की शेताचं वातावरण म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण राहतं. कोणाशी घेणं देणं नाही, काही नाही. आपलं शेत भलं आपण भले. हे पाय आमच्या मोठ्या पप्पांना इथे गहू लावला आहे, दिसला का? हा गहू आहे. आज ते बहुतेक मटेरियल टाकताय गव्हाला, युरिया. काही हरभरा आहे, काही ठिकाणी मेथी लावली होती त्यांनी. मेथी तर आम्ही न खाऊन मारली, काही त्यांना खाऊन मारली. हे घडलं भरेल राहतो कधी बी. पाण्याची ताण लागली म्हणजे सगळ्यात पहिले आमचे मोठे पप्पा हे काम करतात पाटीलबाच्या विहिरीत. कारण की आमच्या विहिरीमध्ये तर सगळं धरणाचं पाणी येतं, त्यामुळे शेजारी पाटीलबाची विहीर आहे, तिथून गल्लं भरून आणणं पडतं. फिल्टरपेक्षा बी एकदम मजेदार पाणी राहतं बरे. हा, हे छोटंसं मंदिर आहे आमच्या शेतामध्ये. ते पहा, मी शेतात आलोय आता. हे साग मी लावलाय बांधावर, दिसला का? 3 वर्षापूर्वी लावला होता, पण माझ्याने काही त्याचं काही संगोपन व्यवस्थित झालं नाही तर अजून मस्त वाढ झाली असते त्याची. आता आम्ही माझ्या मोठ्या पप्पांपर्यंत पोचतो मी, मग त्यांच्याशी तुमचं बोलणं करतो. पायी मेथी इकडे मोठे. आता ही मेथी मी तोडून घेऊन जाणार आहे. बिना फवाऱ्याची, बिना मटेरियलची मेथी, 1 नंबर ऑर्गेनिक. हा बघा, धना कोथिंबीर लावली होती इकडे. बापा काय करू राहिले? भरणा करताय? मटेरियल टाकलं का? कोणत्या? या इकडचा भाग थोडा मला पिवळा वाटतोय आणि तो एकदम हिरवा वाटतोय. या इकडे असं का
हा कोणाला पाठवत नाही, व्हिडिओ मध्ये दिसताय तुम्ही. काय टाकला आज तुम्ही ना मटेरियल? युरिया. हा हा किती दिवस झाले या गावाले? 2 महिने. अरे वा अरे वा, एक नंबर गहू आलाय बर का. बरं आहे. चला बरं आहे मग. हे आमच्या म्हणजे माझे काकांचा वावर आहे, तिथे हरभरा लावलाय पूर्णपणे. हे पा इथे आधी कपाशी होती, कपाशी काढून हरभरा लावलाय. इथे गावरान हरभरा आहे आणि दुसऱ्या साईडला डॉलर हरभरा आहे. खायला येऊ नका बरं भाऊ, नाही तर व्हिडिओ मध्ये पाहत आहे की हा भाऊ सागरच्या वावरा जो हरभरा लायले मग चाला उलायले, असे काम कर जाणू का बोने. तो काका माझ्या नावानं आरा मारीन बरं, सांगून ठेवतोय. काका आज कोयपणं चालू आहे शेतामध्ये, जे गवत वगैरे व्हायले नको मधी म्हणून. मी काकांजवळ घेऊन जातो तुम्हाला. काका काय करताय काय नाही आपण विचारू त्यांना स्वतः. बरोबर आहे की नाही, किती कोयपे झाले काय झाले, हरभरा कसा कसा लावता काय लावता सगळी माहिती आपण घेऊ काकांकडून. जे तुम्हाला बी माहितीच असेल त्या गोष्टीचं, पण मग बाकीच्यांना कोणाला माहित नसेल तर तो ऐकून घेईन 2 शब्द आपले. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का. कमेंट तुम्ही करताच रे भाऊ. काका अरे काय करू राहिले? कोयपणं चालू आहे. हा किती राहिलंय अजून? हे पाय मग काका दिसताय का? मस्त दाढी कटिंग करून एकदम चकाचक आल्या. किती कोयपे झाले काका? हे दुसरं. काय कोयपे कमी करणं पडतं? हा म्हणजे कोयपणं करणंच पडतं, नाही तर मग गवत वाढत चालतं अजून. हा ते तर आहेच. पण मग ठीक आहे ना, आपल्या आजीबाबांना राखले तेवढे आपल्याला राखणे पडतील. हा बल्डे का असो ना हले, कोणाच्या नशिबात तर बल्डे बी नाही आहे. बरोबर आहे की नाही? त्याला चांगली गोष्ट आहे. आणि हा डॉलर हरभरा लावले. हा म्हणजे पहिलंच वर्ष लावले वाटतं तुम्ही? हा बरोबर आहे तेच ना. पण मस्त एक नंबर जमलाय बरं काका हरभरा. हो आता माल निघल्यावर तुम्हाला काय मजा येते का शेती करायला? चांगलं वाटतं का? आता करणे तर पडेल ना शेती, काही ना काही करणंच पडतं. हा काही ना काही करणंच पडेल ना असं कशासाठी. ते तर आहेच. शेतीशिवाय पर्याय काही नाही आपल्याला. आता जे त्याच्या अलग पर्याय राहता. पण का हो काका, हा? नोकरदार माणसापेक्षा आणि शेतकरी माणसांपेक्षा म्हणजे स्वतःच्या उद्योगापेक्षा नोकरीपेक्षा काय काय योग्य वाटतं तुम्हाला? नोकरी चांगली आहे का शेती करणे चांगली आहे? जो तो त्याच्या ठिकाणी योग्य आहे भाऊ. हा का? पण का हो, पण शेतकरी तर मालकच आहे ना. का बी आता तुमची इच्छा झाली घरी जायची, लावलं काढलं ते कोयप, बैल बांधले तिकडे आणि तुम्ही घरी जाऊ शकता. हा तो तेवढाच मालक आहे भाऊ, बाकीच्या गोष्टीचा मालक नाही ना. मग कोणत्या बाकीच्या गोष्टी? मालिकेचा मालक नाही. हा हा हो त्याचं औषध घे, खत घे, दुकानदार जे सांगेन त्या पद्धतीनं त्याला घेणं पडतं. हा ते तर आहेच म्हणा. असं आहे ना ते. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे आणि शेतकऱ्याचा मालाला भाव व्यापारी ठरवता. असं आहे ना ते. ते कधी बंधाऱ्यावर जाताना शेतकऱ्याच्या आणि ते मालाचा भाव ठरवता. बरोबर आहे की नाही? पदार्थ कसं आहे, फिक्स आहे कार्यक्रम. महिना झाला की शेवटची महिना झाला की पगार अकाउंट मध्ये. हा ती 12 महिन्यातून एकदा. बरोबर आहे, ते तर आहेच म्हणा. ते पिकतं की नाही पिकत, आणि पिकलं ते इकत की नाही इकत, हा याची गॅरंटी नाही. की नाही भेटत. बरोबर. आणि त्यात अजून हे अतिवृष्टी झाली, काही झालं, दुष्काळ आला, काही झालं तर तेव्हा अजून ते नुकसान, म्हणजे जे खर्च लायले तो बी निघत नाही. जगाचा पोशिंदा म्हणतात ना ते. हा ना. आपला भारत बी कृषी प्रधान म्हणता, पण मग कृषीसाठी काहीच करता नाही रे. हा आहे बा. मटेरियलचे भाव एवढे वाढून गेले. बरोबर आहे की नाही? काय सांगायचं ते.
इकडे वल्ल वल्ल आहे का हो काका? पाणी जास्त दिलंय का इकडे? हे पा, हे आमचे काकांचे बैल आहे, हो कोयपणं चालू आहे. हो तर मित्रांनो, तुम्हाला हे आमचं माझ्या काकाचं म्हणजे काका पुतण्यांचं संभाषण कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. आणि काही चुकीचं बोलले असेल तर ते बी सांगा, म्हणजे दुसऱ्या बार जेव्हा व्हिडिओ बनवीन मी तेव्हा त्या गोष्टीची काळजी घेईन बरं का. तर आतासाठी एवढंच. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, शेअर करा, लाईक करा आणि युट्यूबला माझा व्हिडिओ बी टाकणार आहे मी, तर युट्यूबला जाऊन सबस्क्राईब बी करा आणि इंस्टाग्रामला फॉलो बी करा आणि शेअर करायला विसरू नका. जय जवान जय किसान, राम राम.